जर एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं असेल आणि त्याच्या आयुष्यात जर चांगले घडले असेल तर तो विचार करतो की माझे भाग्य किती चांगले आहे, त्यात नक्कीच काहीतरी चांगले लिहिले आहे. दुसरीकडे जर काही उलटे झाले तर तो विचार करू लागतो की माझ्या नशिबातच हे आहे आणि त्यात काहीतरी चुकीचं लिहिलं आहे. याच दुनियेत काही माणसं अशी असतात की ज्यांना कधीही वाटतं की आपण कोणाच्या भाग्याचं खात आहात. तर आज या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. देवर्षी नारद मुनी एकदा स्वर्गात गेले होते. तेथे त्यांनी भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि मग ते म्हणू लागले की प्रभू, तुमचा पृथ्वीवरील प्रभाव आता कमी होत आहे. धर्माचे पालन करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळत नाहीत. तोच माणूस जो पाप करतो तो चांगले जीवन जगत आहे. नारद मुनींचे हे शब्द ऐकून श्रीहरी हसले आणि म्हणाले, देवर्षी, असे काही नाही. जे काही घडते ते नशिबानेच घडते. परमेश्वराचे उत्तर लक्षपूर्वक ऐकून देवर्षी म्हणाले, मी स्वतः हे बघून येत आहे. जिथे पापींना चांगले फळ मिळत आहे तिथे चांगले काम करून धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना वाईट आणि दुःखाचा काळ पाहावा लागतो आहे. तेव्हा प्रभूंनी नारदांना अडवले आणि म्हटले, बरं, अशी कोणती घटना आहे ती तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा नारद मुनी म्हणाले की मी आता फक्त एका वनातून येत आहे तर तिथे एक गाय दलदलीत अडकली होती, जिला वाचवायला कोणीच नव्हते. पण नंतर एक चोर तिथून जात होता आणि गाय अडकलेली पाहूनही तो थांबला नाही. त्याहीपेक्षा त्याने त्यावर पाऊल ठेवले आणि पाणथळ जमीन पार केली आणि तिथून तो निघून गेला. पुढे गेल्यावर चोराला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली पिशवी दिसली आणि ह्या उलट काही वेळाने एक साधू तिथून जात होता. त्यांनी त्या गायीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. संपूर्ण शरीराच्या शक्तीचा वापर करून त्यांनी गाय वाचवली. पण मी पाहिले की गायीला दलदलीतून बाहेर काढल्यावर तो साधू पुढे गेला आणि स्वतः एका खड्ड्यात पडला. आता तुम्हीच सांगा, हा कुठला आणि कसला न्याय आहे? नारद मुनींचे शब्द ऐकून भगवान विष्णू बोलले, जे झाले ते योग्यच झाले. गायीवर पाय ठेवून पळून गेलेला चोर त्याच्या नशिबी एक मोठा संकेत होता, पण त्यामुळे त्याला फक्त काहीच नाणी मिळाली. त्या साधूला खड्ड्यात पडावे लागले कारण त्याच्या नशिबात मृत्यू लिहिला होता. पण त्याने गाय वाचवल्यामुळे त्याचे पुण्य वाढले आणि त्याचा मृत्यू केवळ एका किरकोळ दुखापतीमध्ये बदलला. म्हणून हे नारद, माणसाचे भाग्य हे त्याच्या कर्माने ठरवले जाते. माणसाने आपले कर्म करत राहावे, कारण नशीब त्याच्या कर्मानेच बदलू शकते. एक दिवस एका व्यक्तीने पंडितजींना विचारले की माझे भाग्य कसे आहे आणि माझ्या नशिबात किती पैसे आहेत. तेव्हा पंडितजींनी त्यांची कुंडली पाहिली आणि सांगितले की तुझ्या नशिबात रोज 50 रुपये आहेत. पंडितजींचे हे म्हणणे ऐकून त्या माणसाला फारसा आनंद झाला नाही. पण जेव्हा एवढ्या पैशातून त्याच्या गरजा पूर्ण होत होत्या तेव्हा त्याने फारसा विचार केला नाही. असे बरेच दिवस गेले. मग एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितले की तुझा साधेपणा आणि उदात्त विचार पाहून मी तुझ्यावर प्रभावित झालो आहे आणि मला माझ्या बहिणीचे लग्न तुझ्याशी करायचे आहे. मित्राचे म्हणणे ऐकून तो माणूस म्हणाला, माझी रोजची कमाई फक्त 50 रुपये आहे, त्यामुळे तुझ्या बहिणीला ह्या मिळकतीत आयुष्य घालवावे लागेल, हे तुम्ही देखील ध्यानात ठेवावे. तेव्हा मित्र म्हणाला, काही हरकत नाही, मला हे नाते मान्य आहे. त्यानंतर दोघांनी लग्न केले. अचानक पुढच्या काही दिवसातच त्या माणसाचे उत्पन्न दिवसाला 300 रुपये इतके झाले. त्यानंतर ते पंडितजींकडे गेले आणि म्हणाले, देवाने माझ्या नशिबात फक्त 50 रुपये लिहिले होते, पण आता मी रोज 300 रुपये कमवतो. त्यावेळी त्या माणसामध्ये थोडासा अहंकार दिसत होता. पंडितजी हसले आणि म्हणाले,
तुमचा नुकताच कोणासोबत नातं किंवा लग्न झालं आहे का? तेव्हा तो माणूस होय म्हणाला. तेव्हा पंडितजी म्हणाले की बाकीचे पैसे तुम्हाला त्यांच्या नशिबाने मिळत आहेत. काही दिवसांनी त्याची पत्नी गरोदर राहिली. काही दिवसातच त्याचे उत्पन्न 300 वरून 500 रुपयांपर्यंत वाढले. आता तो माणूस देवावर विश्वास ठेवणारा होता, म्हणून तो पुन्हा पंडितजींकडे गेला आणि विचारू लागला की माझे उत्पन्न इतके कसे वाढले? मी काही गुन्हा तर करत नाही ना? त्या माणसाचे म्हणणे ऐकून पंडितजींनी त्याला सांगितले की ही कमाई त्याची पत्नी आणि मुलाच्या नशिबामुळे वाढली आहे, म्हणूनच तुम्ही काळजी करण्याचे कारण नाही. पंडितजींनी पुढे सांगितले की प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भाग्याचे मिळते. नशिबामुळेच त्याच्या घरात संपत्ती येते. जर एखाद्या माणसाला गर्व असेल की आपण ते कमावले आणि सर्व काही त्याच्यामुळेच आहे, तर तो त्याच्या मूर्खपणापेक्षा आणखी काही नाही. हिंदू धर्मात पूजा, पठण, धार्मिक कार्यक्रम पूर्ण विधींनी केले जातात. म्हणूनच जर तुमचा आपल्या धार्मिक ग्रंथांवर विश्वास असेल तर कधीही तुम्ही पैशांचा गर्व करू नका. तर अशा ह्या छोट्याशा 2 कथा सांगण्याचा माझा उद्देश एकच होता की आपण आपल्या नशिबावर आणि आपल्या दैवी शक्तींवर विश्वास ठेवा, आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा आणि सदैव चांगले कर्म करा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर प्रकट होईन. आता आज्ञा असावी. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.